नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, एके दिवशी रात्री अकबर बादशाह आणि बिरबल एका तळ्याकाठी गप्पा मारत बसलेले असतात। अकबर सहज तळ्यामध्ये बोट बुडवतो तर ते अतिशय गार पाणी लागल्यामुळे बोट चटकन मागे घेतो आणि बिरबलाला म्हणतो, बिरबला, इतक्या थंडगार पाण्यामध्ये 5 मिनिटं तरी कोणी उभं राहू शकेल का? बिरबल म्हणतो, का नाही, जर व्यवस्थित एखादं बक्षीस किंवा रिटर्न जर मिळणार असतील तर एखादा मनुष्य हे धाडस करू शकतो। बादशाला काही ते पटत नाही। तो म्हणतो, ठीक आहे बिरबला, उद्याच मी एक फरमान काढतो की या तळ्यातल्या थंडगार पाण्यात जो मनुष्य फक्त अंतर्वस्त्रांवर रात्रभर उभा राहील त्याला 1000 सुवर्ण मोहरा बक्षीस म्हणून मिळतील। दुसऱ्या दिवशी बादशाह तसं फरमान काढतो। अनेक जण बक्षिसाच्या आशेने येतात आणि तळ्यामध्ये उतरून त्याचा प्रयत्न करतात, पण तास 2 तास कोणी 4 तासात बाहेर निघून जातात, कारण ते थंड पाणी इतकं गार असतं की सहन होणं शक्य नसतं। एके दिवशी एक गरीब माणूस येतो, ज्याला पैशाची अत्यंत गरज असते। तो येऊन म्हणतो की महाराज, मी हे आव्हान स्वीकारू इच्छितो। त्याप्रमाणे तो तळ्यामध्ये उतरतो आणि रात्रभर तळ्यात उभा राहतो आणि पहारेकरी त्याच्यावर लक्ष ठेवून असतात। तो कुठेही इकडे तिकडे न जाता शांत चित्ताने उभा राहतो। सकाळ झाल्यावर बादशाह जेव्हा तळ्याच्या इथे येतो त्यावेळेस तो मनुष्य बाहेर पडतो आणि म्हणतो, महाराज, मी आपलं पण पूर्ण केलेलं आहे, तर मला 1000 सुवर्ण मुद्रांचं बक्षीस देण्यात यावं। बादशाह पण आश्चर्यचकित होतो आणि पहारेकरांना विचारतो, अरे, तुम्ही याच्यावर नीट लक्ष ठेवलं होतं का? हा रात्रभर एवढ्या गार थंड पाण्यात एवढ्या थंडीच्या दिवसात कसा उभा राहू शकला? त्याला ऊब कुठून मिळाली? पहारेकरी अर्थातच त्या माणसावर जळत असतात, कारण त्याला आता बक्षीस मिळणार हे पहारेकरांना लक्षात आलेलं असतं। त्यातला एक चुगलीखोर पहारेकरी लगेच म्हणतो, बादशाह साहेब, हा उभा होता ही गोष्ट खरी आहे, पण तो रात्रभर आपल्या महालातल्या दिव्यांकडे सलग नजर लावून उभा होता। त्या दिव्यांपासूनच त्याला ऊब मिळाली असावी आणि त्यामुळेच तो उभं राहायला शक्य झाला असावं, त्यामुळे ह्याला बक्षीस काय देण्यात येऊ नये। बादशाहला का कोण जाणे, पण ते म्हणणं पटतं आणि तो त्या माणसाला घालवून देतो। तो मनुष्य अतिशय निराश होतो आणि त्याला कोणतरी सांगतं की तू बिरबलाकडे जा, तर तुला ते नक्की मदत करतील। तो बिरबलाच्या महालावर पोचतो, बिरबलाला आपली सगळी कथा सांगतो। बिरबलाला खूप राग येतो। तो त्याला म्हणतो, तू माझ्या महालामध्ये आराम कर, तुला आजच्या आज बक्षीस मिळेल एवढा माझ्यावर विश्वास ठेव। त्या दिवशी बादशाहचा दरबार भरल्यानंतर बिरबल दरबारात जातच नाही। बादशाह विचारतो, अरे, आज बिरबल आलेला नाही दरबारात, त्याचा काही निरोप आलाय का? तर एक सरदार सांगतो, हो, त्यांचा दूत मगाशीच येऊन सांगून गेला की बिरबल महाराज खिचडी खाऊन थोड्याच वेळात दरबारात पोचत आहेत। दरबाराचं कामकाज सुरू होतं। 1-1.5 तास 2 तास निघून जातात। परत दुसरा एक दूत दरबारामध्ये येतो आणि परत तोच निरोप देतो की बिरबल महाराज खिचडी खाऊन थोड्याच वेळात दरबारात येत आहेत। अजून 2-2.5 तास निघून जातात। परत तिसरा दूत येतो आणि तेच महाराजांना सांगतो की बिरबल महाराज खिचडी खाऊन थोड्याच वेळात दरबारात येतात। आता मात्र बादशाहचा तिळपापड होतो। बादशाह आपले मेणा काढायला सांगतो आणि 2 सरदारांना बरोबर घेऊन स्वतःच बिरबलाच्या महालावर येतो। बिरबलाच्या महालात प्रवेश करताना अंगणातच बिरबल बसलेला असतो आणि 3 उंच अशा काठ्या लावलेल्या असतात, ज्या काठ्यांच्या वरती एका मडक्यामध्ये एक मडकं ठेवलेलं असतं आणि त्यात काहीतरी शिजत असावं, कारण खाली छोटासा असा अग्नी पेटलेला असतो आणि त्याच्यामध्ये बिरबल एक एक काडी टाकत शांतपणे मांडी घालून बसलेला असतो। अकबर चिडून त्याला विचारतो, बिरबला, हे काय चालू आहे? बिरबल म्हणतो, महाराज, मी खिचडी पकवतोय, ती झाली की ती खाईन आणि लगेच दरबारात येईन। बादशाह अतिशय चिडतो आणि म्हणतो, बिरबला, तू काय मूर्ख आहेस का? एवढ्या उंचावर असणाऱ्या मडक्याला एवढा खाली छोटासा जो आग लावलेली आहेस तू शेकोटी, त्याने ऊब तरी मिळेल का? आणि ते वरचं अन्न कधीतरी शिजेल का? बिरबल त्यांच्याकडे शांतपणे बघत म्हणतो, का नाही महाराज, काल आपल्या तळ्यामध्ये रात्री जो गरीब मनुष्य उभा होता त्याला आपल्या महालातल्या नुसत्या दिव्यांकडे बघून जर ऊब मिळू शकते, तर हे अंतर तर त्याच्यापेक्षा खूपच कमी आहे। ही खिचडी नक्कीच शिजली पाहिजे। ते ऐकल्यावर बादशाहला त्याची चूक उमगते आणि तो म्हणतो, कुठे आहे तो गरीब माणूस? त्याला शोधून आणा आणि त्याला त्याचं बक्षीस द्या। ताबडतोब बिरबल त्या गरीब माणसाला बादशाहच्या पुढे यायला सांगतो। बादशाह त्याला बक्षीस द्यायची व्यवस्था करतो आणि बिरबलाला म्हणतो, तू वेळीच माझी चूक लक्षात आणून दिलीस, त्याबद्दल मी तुलाही बक्षीस देतो। मित्रांनो, बिरबलाची चातुर्य कथा म्हणून बिरबलाची खिचडी या नावाने ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकलेली असते।
पण ह्याच्यात एक मॅनेजमेंटचं खूप मोठं तत्त्व दडलेलं आहे, ज्याला मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये प्लॅन फेल्युअर किंवा ठरवून एखादी गोष्ट फेल करणं, प्लॅन्ड फेल्युअर असं म्हणतात. बिरबल मेचकर तेच करत असतो. बादशहाचं दुसऱ्या अन्यायावर लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी मुद्दामून खिचडी अशा ठिकाणी ठेवली असते की जी कधीच पकणार नाही, म्हणजे ते प्लॅन्ड फेल्युअर असतं. आणि बादशाह तिथे आल्यावर तो दुसरा अन्याय त्याच्या समोर आणून देतो आणि त्या माणसाला न्याय देतो. तर मित्रांनो, आपल्या आजूबाजूला जर एखादा अन्याय घडत असेल आणि तो वरिष्ठ पातळीवर किंवा वरिष्ठ व्यवस्थापनाच्या लक्षात आणून द्यायचा असेल, तर असं एखादं प्लॅन्ड फेल्युअर करायला हरकत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, असंही लक्षात ठेवा, जर तुम्ही वरिष्ठ व्यवस्थापनात किंवा बादशाच्या जागी काम करत असाल, तर आपल्या आजूबाजूला कोणी अशी बिरबलाची खिचडी पकवतंय का किंवा प्लॅन्ड फेल्युअर करतंय का, हे नक्की बघा. जर करत असेल तर त्याच्यामागचं मूळ कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करा. कदाचित संस्थेत चाललेल्या काही अनिष्ट गोष्टी किंवा होणारा अन्याय हा तुमच्या समोर येईल, त्याच्यावर वेळीच ॲक्शन घ्या. मित्रांनो, कसा वाटला किस्सा? आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या ज्या कॉमेंट्स आहेत त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. असे छान किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. अशाच माहितीपूर्ण पुढच्या छान व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.